आज तर सकाळपासूनच आमच्या गावामध्ये पोलिसांचे खूप ताफे येत होते. त्यामुळे खूपच पोलिस गावामध्ये जमा झाली होती. कारण आज सर्वांचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आमच्या गावामध्ये शेतकरी संवाद मेळाव्यासाठी येणार होते. त्यामुळेच तर एवढा बंदोबस्त झाला होता. म्हणून मी पण त्या ठिकाणी हजर झालो होतो. सर्वात आधी हिंगोली जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील आष्टीकर व विरोधी पक्ष नेते सुद्धा या ठिकाणी आले. थोड्याच वेळात उद्धव साहेब ठाकरे यांचे सुद्धा तिथे आगमन झाले. उद्धव साहेब यांनी स्टेजवरून संवाद न करता शेतकऱ्यांच्या जवळ येऊन बसून संवाद केला. इथे कर्जमाफी, ओला दुष्काळ आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द व हेक्टरी 50,000 अनुदान द्या यावर शेतकऱ्यांसोबत संवाद झाला. तर अतिवृष्टी जरी झाली तरी ही गवताची गंजी जी आहे ती नुसती गवताची गंजी नाही, सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या भावनांची ती आता एक मोठ बांधली गेलेली आहे. त्याच्यावरती एक ठिणगी जर का पडली तर शक्तीपीठने तुमच्या सत्तेचं पीक केल्याशिवाय हा शेतकरी राहणार नाही. सत्तेचं पीक. एवढं बोलून उद्धव साहेब हे पुढील दौऱ्यासाठी तिथून निघाले. हजारो शेतकरी या सभेला उपस्थित राहिले होते. मला काय वाटतं, शेतकऱ्यांचे उद्धव साहेब हे प्रश्न सोडवतील का? हे कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटू अशाच एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये.